नमस्कार मित्रांनो, संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, अनेक प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ई-श्रम कार्ड हे मागितले जाते. परंतु मित्रांनो, ई-श्रम कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने घरी बसून कसे काढायचे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, ई-श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड व बँक पासबुकची आवश्यकता लागणार आहे. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, ई श्रम कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचे आहे आणि गुगलवर तुम्हाला ई श्रम कार्ड असे सर्च करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, वरती पहिलीच ही जी लिंक आहे ई श्रम होम या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला इथे रजिस्टर ऑन ई श्रम या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे सेल्फ रजिस्ट्रेशन हा फॉर्म ओपन होईल. त्यानंतर मित्रांनो, तुमच्याजवळ असलेला मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, हा कॅप्चा बॉक्समधील तुम्हाला कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे आर यू ॲन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन EPFO. तुम्ही जर EPFOचे कर्मचारी असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर मित्रांनो, खाली आर यू ॲन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC. तर मित्रांनो, तुम्ही ESICचे कर्मचारी असाल तर येस, अन्यथा नो करा. त्यानंतर मित्रांनो, सेंड OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. सेंड OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला तुमच्या आधारची डिटेल विचारेल. तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर या चौकोनामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही OTPवर क्लिक करू शकता. आणि तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला इथे अजून दोन पर्याय दिलेले आहेत, फिंगरप्रिंट आणि आयरिस. तर तुमच्याकडं फिंगरप्रिंटचं किंवा आयरिस हे उपकरण जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही याचा देखील वापर करू शकता. तर मित्रांनो, तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही OTP हाच पर्याय निवडा. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला परत इथं इंटर कॅप्चा, तर तुम्हाला इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, कॅप्चा टाकल्यावर तुम्हाला इथे या चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे आणि ही सूचना तुम्हाला वाचून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, सबमिट करायचे. मित्रांनो, सबमिट झाल्यावर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला प्लीज इंटर OTP या बॉक्समध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला OTP हा व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. OTP व्हॅलिडेट झाल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर हा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. तर हा फॉर्म तुम्हाला आता पुढे कंटिन्यू करायचा आहे. तर इथे तुम्हाला कंटिन्यू टू इंटर अदर डिटेल्स या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, हा तुमचा जो काही फॉर्म आहे तो ओपन झालेला आहे. तर मित्रांनो, ही सर्व तुम्हाला माहिती इथे भरून घ्यायची आहे. तुमच्याकडे मित्रांनो ईमेल ID असेल तर इथे ईमेल ID टाकून घ्या, नसेल तर काही आवश्यकता नाही. त्यानंतर मित्रांनो, ते तुम्हाला मॅरिटल स्टेटस निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, मदर नेम. त्यानंतर मित्रांनो, तुमची इथे कॅटेगरी दिलेली आहे. तर तुम्हाला तुमची काही जी कॅटेगरी, तुमचा जातीचा जो प्रवर्ग असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे ब्लड ग्रुप टाकायचा आहे. ब्लड ग्रुप हा मॅन्डेटरी नाही. तुम्ही जर चेक केलेला असेल तर टाकून घ्या, अन्यथा काही आवश्यकता नाही. त्यानंतर मित्रांनो, इथे डिफरंटली ॲबल हे तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली नॉमिनी डिटेल्स. तुमच्या ई-श्रम कार्डला तुम्हाला वारस कोण लावायचे आहे त्याची इथे तुम्हाला माहिती द्यायची आहे. वारसाचे इथे तुम्हाला नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर वारसाची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, वारसाचं तुम्हाला इथे जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल. त्यानंतर मित्रांनो, तुमचे वारसाची काय नाते आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. वारसाचा इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे.
त्यानंतर मित्रांनो वारसाचा इथे ॲड्रेस आहे. त्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू करायचे आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर परत आता रेसिडेन्शियल डिटेल्स ओपन होईल. तर इथे तुम्हाला होम नेटिव्ह स्टेट, तुम्हाला इथे तुमचे राज्य निवडायचे आहे. त्यानंतर मित्रांनो होम नेटिव्ह डिस्ट्रिक्ट, तर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे स्टेट स्पेसिफिक ID हे टाकायची काही आवश्यकता नाही, तर हे सोडून द्यायचं आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला करंट ॲड्रेस, तर तुम्हाला करंट ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तुम्ही शहरी भागात राहत असाल तर इथे तुम्हाला अर्बनवर क्लिक करायचे आहे. ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला इथे रुरलवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा तालुका निवडायचा आहे, तुमची सिटी निवडायची आहे. त्यानंतर इथे पिनकोड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तुम्ही करंट लोकेशनवर तुम्ही सध्याच्या पत्त्यावर किती वर्षापासून राहता हे तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे. एक ते 2 वर्ष, 2 ते 3, 3 ते 4, तुम्ही जेवढ्या वर्षापासून राहत असाल तिथे तुम्हाला ते निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो परमनंट ॲड्रेस, तर इथे तुम्हाला परमनंट ॲड्रेससुद्धा विचारत आहे. तर या ठिकाणी अर्बन रुरल तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा जो काही मूळ पत्ता आहे परमनंट ॲड्रेसचा इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. सर्व माहिती मित्रांनो व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यायची आहे. ॲड्रेस बरोबर असल्याचा खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशनची माहिती भरायची आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर या ठिकाणी मित्रांनो तुमचे किती शिक्षण झालेले हे तुम्हाला इथे या ठिकाणी निवडायचे आहे. त्यानंतर मित्रांनो एज्युकेशन सर्टिफिकेट, तर मित्रांनो तुमच्याकडे मार्कशीट असतील तुमच्या शिक्षणाच्या, तर या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. हे मॅन्डेटरी नाही, तुमच्याकडे असेल तर टाका किंवा मग सोडून दिले तरी चालेल. त्यानंतर मित्रांनो मंथली इन्कम स्लॅब, जो काही तुमचं मासिक उत्पन्न असेल या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट, तर इन्कम सर्टिफिकेट पण हे मॅन्डेटरी नाही, असेल तर तुमच्याकडे टाका, नाही तर काही टाकायची आवश्यकता नाही. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो परत तुम्हाला आता ऑक्युपेशन अँड स्किल हे तुम्हाला माहिती भरायची आहे. तर मित्रांनो येथे तुम्हाला आर यू वर्किंग विथ एनी प्लॅटफॉर्म ॲग्रिगेट मोबाईल ॲप बेस्ड सर्व्हिस प्रोव्हायडर लाईक उबर, ओला, झोमॅटो etc. तर मित्रांनो तुम्ही ओला, उबर, झोमॅटो या ठिकाणी काम करत असाल तर तुम्हाला येस करायचे आहे, नाहीतर तुम्हाला नो करायचे आहे. तर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो प्रायमरी ऑक्युपेशन, तर या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही काम करता हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे. तर मित्रांनो त्याची कोड लिस्ट दिलेली आहे, ही तुम्हाला कोड लिस्ट बघण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायची. क्लिक टू व्ह्यू SEO कोड लिस्ट. तर यामध्ये तुम्ही जे काही काम करत असाल तर याचे तुम्हाला इथे कोड दिलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या कामाचा जो काही कोड आहे तो तुम्ही इथे या प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये तुम्ही टाकू शकता, नाहीतर तुम्हाला सिंपल इथे सर्चसुद्धा करू शकता. मी वर्कर आहे तर मी इथे वर्कर सर्च करत आहे. तर वर्कर सर्च केल्यानंतर मित्रांनो इथे भरपूर असे ऑप्शन येतात. तर तुमचं जे काही ऑप्शन असेल तर मित्रांनो तुमचं जे काही काम असेल या लिस्टमध्ये जर येत असेल तर तुम्ही इथे बघून ते टाकू शकता. तर मी इथे हेल्पर आणि वर्कर हे ऑप्शन आलेलं आहे, ते मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो वर्किंग एक्सपिरियन्स इन प्रायमरी ऑक्युपेशन, मित्रांनो इथे तुम्ही किती वर्ष काम केलेलं आहे त्याचा अनुभव तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही अजून काही दुसरे काम करत असाल तर तुम्हाला त्याची इथे माहिती द्यायची आहे. सेकंडरी ऑक्युपेशन, तर हे काही कंपल्सरी नाही, तुम्ही जर दुसरे काम करत असाल तर त्याची माहिती द्या.
अन्यथा सोडून दिले तरी चालेल. ऑक्युपेशन सर्टिफिकेट, हाऊ डिड यू एक्वायर स्किल, इंटरेस्ट इन स्किल अपग्रेड. तर हे ऑप्शन मॅन्डेटरी नाहीत, त्यामुळे मी हे सोडून देत आहे. त्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर आता बँक अकाउंट डिटेल्स हा पर्याय ओपन होईल. तर तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती इथे भरायची आहे. तर बँक सीडिंग विथ आधार, तर तुमचे अकाउंट हे आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला बँक अकाउंट नंबर द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो परत तोच कन्फर्म करायचा आहे अकाउंट नंबर. त्यानंतर मित्रांनो अकाउंट होल्डर नेम, ज्या व्यक्तीच्या नावाने तुमचे खाते आहे त्या खातेदाराचे इथे नाव टाकायचे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या बँकेचा IFSC कोड इथे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला सर्च या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो IFSC कोड हा मॅच झाल्यानंतर खाली तुमच्या बँकेचे नाव हे ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो ब्रांच नेम तुमची ज्या ठिकाणी बँक आहे तेथील पत्तासुद्धा हा ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो अकाउंट नंबर, नाव हे बरोबर असल्याची खात्री करायची आहे. त्यानंतर मित्रांनो सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही जी काही आता माहिती भरलेली आहे तो फॉर्म हा तुमच्यासमोर ओपन होईल. तर माहिती ही पूर्णपणे चेक करून घ्यायची आहे. तुमची पर्सनल डिटेल्स, नॉमिनी डिटेल्स, त्यानंतर मित्रांनो तुमचा ॲड्रेस, त्यानंतर मित्रांनो क्वालिफिकेशन अँड इन्कम डिटेल्स, त्यानंतर मित्रांनो ऑक्युपेशन डिटेल्स आणि बँक अकाउंट डिटेल्स. तर सर्व बरोबर असल्याची खात्री करायची आहे. आणि इथे तुम्हाला एक आपलं हे डिक्लेरेशन दिलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि इथे तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचे हे ई श्रम कार्ड हे तयार झालेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड अगदी 5 ते 10 मिनिटात घरी बसून काढू शकता. त्यानंतर मित्रांनो हे तुमचे ई श्रम कार्ड तयार झालेले आहे तर तुम्ही हे डाउनलोडसुद्धा करू शकता. तर तुम्हाला वरती डाउनलोड UAN कार्ड असे ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो तुमचं जे ई श्रम कार्ड हे डाउनलोड होईल. मित्रांनो ई श्रम कार्ड डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कार्डची प्रिंटसुद्धा काढू शकता व त्याला व्यवस्थित लॅमिनेशन करून त्याचे तुम्ही कार्डसुद्धा बनवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज ई श्रम कार्ड कसे काढायचे याबद्दल जाणून घेतले आहे. तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.